शेठजीने मला म्हणलं होतं की सकाळी 7 वाजेपर्यंत तू ग्राउंडवर पाहिजे. ग्रुपमध्ये भरपूर बोलत होते 7 वाजता तू ग्राउंडवर पाहिजे. तर बघूया आज आपण कोण कोण ग्राउंडवर आलं आहे 7च्या अगोदर. ठीक आहे, आता वाजल्यात 6:53. तर बघूया आपण 6:53 आता जायला 2 मिनटं 3 मिनटं लागतील. तर बघूया 7च्या अगोदर कोण कोण आले ते. आपण या व्हिडिओमध्ये बघू शकता की किल्लारीचं हॉटेल सेंटर पॉईंट यापासून आपण ज्यावेळेस खाली जाचाल त्यावेळेस आपल्याला किल्लारीचं माथेरान म्हणतात या जागेला. किल्लारी सेंटर पॉईंटच्या पुढे आणि जे रेणुकाचं दुकान आहे मोठं कपड्याचं तिथंपर्यंत एवढी थंडी वाजते. उन्हाळ्यात सुद्धा थंडी वाजते आणि थंडीच्या वेळेस तर गारठल्यासारखी थंडी असते या एरियामध्ये. बघू शकता तुम्ही गाडी चालवण्याची मुळीच इच्छा होत नाही असल्या जागेवरून. आता गाडी चालवत असताना माझे हात सगळे जाम झाले, सुद्धा सरळ होईना. अरे बापरे, खतरनाक जागा ही. ऊस वगैरे असतो आणि इकडल्या बाजूला आपल्या द्राक्षाची बाग आहे लावलेली. या एरियात एवढी थंडी असते. किल्लारीचा निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखाना ज्याचा धूर तुम्ही बघू शकता आकाशात. ठीक आहे, हो शेठजी ग्राउंडवर आलेले आहेत. अशा प्रकारे शेठजी लय खुश दिसायला आज. आता लवकर आले. आता 10 गोष्टी मला प्रवचन देणार गेल्या तुम्ही ऐका फक्त काय म्हणते काय नाही ते. ठीक आहे, बघू शकता आता शेठजी काय बोलेल याकडं. माझं तर लय लक्ष लागले, रात्रीपासून लय खवळा लावू मी ग्रुपमध्ये. शेठजी आलेत, आता बघूया काय काय मोठं मोठं बोलतात ते. गुड मॉर्निंग शेठजी. 7च्या अगोदर काय म्हणायचं या गोष्टीवर? मी काही सुद्धा मनोगत सांगा. काय सांगू आता मनोगत काय तर व्यक्त करा. 7च्या अगोदर आलो मी आलो की 7च्या अगोदर. अजून कोण आले? बाकीची अंडे गोळे सगळे. आपण कितीला आलो? 6:58 झाल्यात, म्हणजे अजून 2 मिनिटं आहेत. कितीला आलो? 6:45. कोण खेळतोय 6:45? कोण येऊ न येऊ. 7ला म्हणलो ना. 7ला मला 7 वाजायचे. 2 मिनिटं आहे तर ते सांगतोय 7च्या अगोदर आलो मी 6:45 आलो. मग काहीतरी आम्हाला शुभेच्छा द्या. 7ला आलो. धन्यवाद आल्याबद्दल. अजून आभारी होतो. आभारी आहो. बाकीचे नाव घ्यायचे नाही. बाकीची येड जेवायचे आली ती चांगली. बाकी सगळे शेठजी खंडू. आता इकडे 2 बॉल झाली, तिकडे 2 बॉल झाली की तिकडे 3 झाले. आम्हाला वाईट लागतात. काय बोलते ती? 500 लावतो जोरात मला. तुला अडीचशे. तुला 250 लाव. मी एक लाव की दोघंच आहे. पैसे किती दिले? पैसा द्यायचे. यांच्या क्वार्टर पुन्हा पितीच्या मटका लागला अजून रात्री. बाकी बिल जोड लागले आम्ही. मग पैसा नसेल बघतो. पैसे अजून कसं? 500 500 रुपये दिले. 500 रुपये. आली घरी. आता माझ्याकडे काय 55. बापूराव सलमान माझ्याकडं. हऱ्या माझ्याकडं. हऱ्याला घ्या. बरोबर खटले की पहिला मी हसल्यावर वाटलं उठला. डॉक्टर अरे आता काय मध्ये अरे काय याचं हाकलून लावून राहिला. लय भारी. अरे राईस प्लेट इकडे जरा तुमच्या तोंडात दिवसात तिकडे हो का. आमची मॅच जिंकली. आता बल 35 रनांनी. शेठजी ची टीम हारलेली आहे. आता चहा नाश्ता टीम आता नाश्ता चहा करायला निघाले. 250 रुपये मेहनत करून 12च्या भावात निघाले का इथं नाश्ता करायला. लय खुश दिसायले बाबा. हारलेली टीम चहा पाणी नाश्ता व्हायला हारलेली टीम. शेठजी आज 2 कॅच धरल्यात म्हणून म्हणायला असं. हे डोळा मारलेला मी दिसलं. माझा बॉल 30 चौकातून सुट्ट्या काय
दोन catch आहे, दोन catch आहे, एक catch सोडलं. आम्ही मारू दिलं नाही आमच्या टीमनं. हो शेटजी, अख्या तारखेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं बेस्ट म्हणजे सगळ्या पोरांना जीव तोडून खेळल्या. खरंच खेळल्या. हे आमच्या कॅप्टनचं मनोगत मॅच जिंकल्यानंतर. आज खरंच खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. रवी सलग 8 दिवस मॅच जिंकतोय, पण आज आमचे बापराव कोळी एक 7-8 छक्के मारून स्ट्राईक करून सुद्धा काढला नाही. मला बॉल दिली खेळायला तरी मॅच आम्ही जिंकलो. वा. स्पेशली सलमानच्यानी हरीची बॉलिंग एवढी सुंदर पडली आणि त्याच्या लास्टवर मी सगळे बॉल या विषय संपला. बॉल खाल्ले सगळे हे आड्या त्याला 4 दिवस टीम द्यायला नाही म्हणून त्याच्यापेक्षा मला 1100 रुपयाची मॅच लागली आज. तुम्हाला काय म्हणतो 60 रन काढून देते 60 काढून देते म्हणून पण असं करायला तसं जोशमध्ये खेळलो. होय रवी, असं करायला नको. सगळ्यात मॅनेज करतो खंडोबा मॅनेज करतो. रुपयाचे होते ह्याचे होते ऋषीचे. रवी हं? 250 बॉलला दिला मला 300 बॉलला दिला होता. आता पुन्हा मला बॉलला पैसे मागले. बरं त्यानंतर घसावर पार ओरडून खराब झालाय. कसलं ओरडत जिम मारतोच बे. चहा प्यायला असं सांगतोच का पोरवाला? आज ह्याने जिंकले पिवाला दररोज पेतोस. आज गोविंद नाही गोविंद जिंकले पिवाला.